नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण कुल्फी बघणार आहोत. घरच्या घरी एकदम छान अशी मस्त कुल्फी बनवणार आहोत आपण आज. आणि ही कुल्फी अगदी बाहेरच्यासारखीच लागते. खवा कुल्फी आपण म्हणतो किंवा मावा कुल्फी आपण म्हणतो, तशी 10 रुपयाची जी कुल्फी असते ना, तशीच आपण मस्तपैकी आपण घरात बनवणार आहोत. आणि आता खूप उन्हाळा चालू झाला आहे, ऊन भरपूर आहे बाहेर, तहान तहान होते आणि आपल्याला आईस्क्रीम खायचा पण मूड होतो किंवा कधी कधी कुल्फी खायचा मूड होतो. तर आपण अशीच मस्त कुल्फी आपण घरात बनवणार आहोत. तर चला तर मग कुल्फी कशी बनवायची ती बघूया. खूप सोपी पद्धत आहे आणि खूप सोप्या पद्धतीनं आपण कुल्फी बनवणार आहोत. तर चला तर मग आपण आता कुल्फी बनवायला सुरुवात करूया. तर आपण आज कुल्फी बनवणार आहोत. तर इथं मी दूध घेतलेलं आहे 2 भांडं. तर आपण हे आता उकळवून घेणार आहोत. तर मी उकळवायला ठेवलेलं आहे दूध. जसं आपण दूध तापवतो तसं हे आपण तापवून घेणार आहोत. तर दूध तापत आलेलं आहे. आता आपण थोडंसं हे हलवून घेऊया. आपण हलवून घेत आहोत. आता यामध्ये आपण साखर घालून घेणार आहोत. तर इथं पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. आता ही पाऊण वाटी साखर आपण यामध्ये घालूया. तर यामध्ये मी साखर घालून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. तर इथं मी साखर विरघळून घेतलेली आहे. बघा, तुम्ही बघू शकता. इथं आपण साखर विरघळत आहोत. साखर घातलेली आहे मी ह्याच्यामध्ये. आता या आपण साखर विरघळल्यानंतर आता यामध्ये आपण खवा घालणार आहोत. मी 50 ग्रॅम खवा ह्याच्यात घालून घेणार आहे. तर इथं मी 50 ग्रॅम खवा घेतलेला आहे हा. आता आपण हा खवा आपल्या दुधामध्ये घालून घेऊया. तर इथं मी खवा घालून घेत आहे. आता हे छानपैकी आपण खवा घातलेला एकजीव करून घेऊया. आता आपण थोडं शिजवून घेणार आहोत खवा घातल्यामुळं. तर हे आपलं उकळायला लागलंय छान. तर आता आपण गॅस कमी करून घेऊया आपला. आता ह्याच्यामध्ये आपण वेलची पूड घालून घेऊया. तर यामध्ये आपण वेलची पूड घालून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी वेलची पूड घातलेली आहे याच्यामध्ये. आता आपण यामध्ये थोड्याशा दुधामध्ये, आपण साध्या दुधामध्ये कॉर्नफ्लॉवर 2 चमचे घालून घेणार आहोत. त्यामुळं कुल्फीचं जे टेक्स्चर असतं ते बाहेरच्यासारखं छान आपली कुल्फी तयार होते. तर आपण कॉर्नफ्लॉवर 2 चमचे घेऊन त्यामध्ये आपण दूध घालून ते मिक्सचर आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर या पद्धतीनं मी कॉर्नफ्लॉवर पेस्ट करून घेतलेली आहे. दुधामध्ये छानपैकी मी ही पेस्ट करून घेतलेली आहे. 2 चमचे घेतलेली आहे कॉर्नफ्लॉवर. तर आपण हे कॉर्नफ्लॉवर आता या दुधामध्ये घालून घेऊया. तर जे कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण आपण करून घेतलेलं आहे ते आपण या दुधामध्ये आपण घालून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकताय मी कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे. कारण का जर कॉर्नफ्लॉवरचं आपण घालून घेतलं तर आपण जेव्हा हे फ्रीजमध्ये ठेवू त्यावेळेस की बर्फाचे खडे होणार नाहीत त्याचे. आपण कुल्फी सेट करायला ठेवू तेव्हा. आता हे छान घट्ट व्हायला लागलेलं आहे. 1-2 मिनिट आपण शिजवून घेऊया छानपैकी. तर 2 मिनिट आपली शिजवून झालेली आहेत. आता गॅस बंद करूया आणि हे थंड व्हायला आपण ठेवून देऊया. तर आपलं कुल्फीचं जे मिश्रण आहे ते आपलं थंड झालेलं आहे. तर हे माझ्याकडं कुल्फीचे
आपले साचे आहेत. तर या साच्यामध्ये आपण आता ते मिश्रण आपण घालून घेऊया. तर आपले हे साचे भरून झालेले आहेत. तर आपण हे आता फ्रीजमध्ये एक 8 ते 9 तासासाठी सेट करून घेऊया. आपली कुल्फी तयार आहे. 8 तास मी ठेवली होती. तर तुम्ही बघू शकताय आपली कुल्फी तयार आहे. आता मी ही काढून दाखवते. ही बघा, अशी आपली छान कुल्फी तयार झालेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला अशीच जर रेसिपी तुम्हाला परत तुम्हाला बघायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा अशा सगळ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.